आयुष्यात काही क्षण सावळ्याच्या बासरीतून यमुना पाजरत यावी तसे तरळत येतं. मनाचा रिताडोह मग भरभरून ओसंडतो. आयुष्याचं गोकुळ होतं. स्वप्नांच्या किनाऱ्यावर राधा नाचू लागते आणि रंगांचं कारंज होतं. वसंत आला की अशी रंगधून निनादू लागते. या रंगाला स्वरगंधाची गोड खळी पडलेली असते. या अशा वातावरणात कायम शहाण्या असणाऱ्यांनाही वेळ लागावं. जीवनाला जगण्याचा खोळ लावणारे हे दिवस असतात. दिवसाच्या धगीनं रात्रही पेटत राहते. मग कात्र्यांची काय कथा? रात्र फुलत जाते आणि रात्रीची फुलं होतात. फुलं म्हणजे रंग आणि गंधाचे कोवळे दूतच. या दिवसात मग फुलांच्याच चर्चा असतात. फुलांच्याच भेटी होतात आणि भेटींचीही फुलं होतात. भेटीची झालेली ही फुलं मग अनंतापर्यंत सोबत करतात. फुलांचं एक बरं असतं. फुलं कोमेजली तरी त्यांच्या सुगंधाचा अर्क करून ठेवता येतो. अत्तरांना माणूस धुंद होतो पण बेधुंद होत नाही. अत्तरांना अस्तित्व मोहित होईल पण अत्तराची नशा नाही चढत. अत्तर हृदयाचा ताबा घेतं, मेंदूला गुलाम नाही बनवीत. निर्व्याज निष्पाप फुलांची दारू कशी होणार? सुगंध देऊन विलीन होणार अत्तर होणं हेच फुलांचं प्राक्तन असतं. म्हणूनच फुलं कोमेजली की त्याचं निर्माल्य होतं, कचरा नाही. फुलांचा गंध श्वासात गोठवून घेतला आणि डोळे मिटले की मनात रंगवेलींची नक्षी उभी राहते. पण गंधवेडानं श्वासांची कोरीव शिल्प होण्यासाठी सजीवांना रंगाशी प्रामाणिक असण्याची गरज असते. समर्पणाचा ओंकार जागविल्याशिवाय रंगांची जवळीक साधता येत नाही. मुळात रंगून जायचे असेल तर मनाची पाटी कोरी हवी. रंगता कशातही येतं पण त्याआधी अस्तित्व फुलांवर पडलेल्या दवबिंदूंसारखं निर्मळ व्हायला हवं. त्यासाठी मग सामान्यांनी पूजा करा. पूजेनं मन निरभ्र होतं. निरभ्रता नेहमीच विशाल असते. अनंताच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेली. सकल जीवांचा दरवळ असा अनंतपर्यंत पोहोचण्यासाठी पूजा करायला हवी. पूजेतही रंगून जाता येतं आणि पूजा कशाचीही करता येते, प्रतीकाचीही आणि परमेश्वराचीही. ज्याला फुलं त्यांच्या रंगगंधांसह कळली त्याला पूजा कळते. पूजा फुलांचीही करता येते. फुलांच्या पूजेची मग कविता होती. कविता मग तिच्या असंख्य रंगांसह अस्तित्वाचा तळ गाठते. आपल्या अस्तित्वाचीही पूजा करता येते. अस्तित्वाची पूजा हा प्रतीकाकडून परमेश्वराकडे जाण्याचा मधला टप्पा आहे. या प्रवासात अस्तित्वाच्या तळाशी अधिष्ठित झालेल्या कवितेची भेट होते. मी कोण या प्रश्नाचं उत्तर केवळ कविताच देऊ शकते. पूजा कवितेचीही करता येते. मग शब्दांची फुलं होतात. कवितेलाही रंग चढतो. रंग मग शब्दांनाही सोडत नाही. अस्तित्व कातर झालेल्या जीवांना हे रंगच शांत करतात. पूजा रंगांचीही करता येते. ही पूजा साधली की पानांचीही फुलं होतात. वसंताला ही पूजा साधली आहे म्हणूनच मग वसंतात पानही विविध रंगात रंगून जातात. वसंत पूजाही होते. झंकारलेल्या हृदयाची माणसंच वसंत पूजा करू शकतात. मनात एकदा प्रेमाचा मोगरा फुलला की वसंत पूजा नकळत सुरू होते. माणूस हळवा झाला
की उंबरठे अडवतात त्याला. पण हा उंबरठा ओलांडल्याशिवाय माणूसपणही गवसत नाही. झंकारलेल्या आयुष्याचे अर्थ ही गहाण असतात. हे खरे असले तरीही वसंताची मनोभावे पूजा केली तर जिथे वाट निसरडी होते तेथून मागे फिरण्याचं कौशल्य आपोआपच अंगी येतं. पण त्यासाठी माणूस पण जागवावं लागतं. फुलांचं हळवेपण कळावं लागतं. रंगांधळ्यांना माणूस होता येत नाही. असे रंगांधळे मग रंग वाटून घेतात, रंगांवर अधिकार सांगतात. पण रंग कधीच कोणाचे गुलाम नसतात, स्वतःचेही. समर्पणाचे दुसरे नाव म्हणजे रंग. एकमेकात मिसळताना स्वतःचे संपूर्ण अस्तित्व विरवून टाकण्याचे कसब रंगातच असतं. नव्हे, तो त्यांचा निसर्ग स्वभावच असतो. तरीही रंग एकमेकांचे स्वतंत्र अस्तित्व नाकारत नाही. सहजीवनाची दीक्षा रंगांकडूनच घ्यावी. आपल्या अस्तित्वाच्या साऱ्याच कक्षा रंगात न्हाऊन निघाल्या आहेत. शब्दरंग, काव्यरंग, भक्तिरंग, मनोरंग, प्रेमरंग. रंगांच्या या प्रवासात श्रीरंगाची भेट कधीही होऊ शकते. पण त्यासाठी रंगांशी रंगां इतकंच समर्पित असावं लागतं. प्रेमाच्या सप्तरंगात विलीन व्हावं लागतं. आपण द्वेषासाठी पायघड्या अंथरताना प्रेमाला मात्र नकार देतो. जीवनाचं जड ओझं निमूटपणे वाहताना बकुळ फुलांच्या भारालाच भीतो. आयुष्यात एकदा तरी प्रेम करावं. लैलाच्या मजनूला स्मरावं, शिरींच्या फरादला स्मरावं, कृष्ण वेड्या राधेला स्मरावं. मग जीवनाला गिरीधर गोपाल म्हणत विषयी प्राशन करता येतं, पचवता येतं. प्रेम अंकुरलं हृदयात की हे फार सोपं होतं. रात्रीला चांदण्यांची फुलं होतात. स्निग्ध रंगात वेल्हाळ झालेल्या रात्री तिच्या गात्रांची फुलं होतात. फुलांकडे वेळ थोडा असतो. मग ते खळखळून हसून घेतात, प्रत्येक क्षण जगून घेतात. अनासक्त अनावर झालेली ती मग हळूच त्याचा हात ओढून घेते आणि डोळ्यातील काजळांवर त्याच्या हातांवर लिहिते प्रेम. प्रवास असाच सुरू होतो. असे झंकारलेले जीव काहीही करायला तयार असतात. अशी प्रत्येक रात्र उजळलेल्या सकाळकडे जात असते. पहाटेच्या भूलभुलैयात मग सूर्यही हरवतो. जर्द गुलाबी रात्रीच्या आठवणींना मत्त केशरी होतो. क्षितिजाच्या पलीकडे रात्रीची काजळ कडा तशीच असते. ती दोघं त्या काजळ कडेवर विसावलेले असतात. त्यांच्या दिवसाचीही रात्र झालेली आणि या दिवसाला स्वप्नांच्या लागवी वेलींनी वेढा घातलेला. मग उजेडाच्या गालावर अंधाराचा तीट लावत रात्र येते. कुणाची तरी हळद भरली पावलं हळूच घरात येतात. हळद गोऱ्या हातांनी गात्रा गात्रावर समर्पणाची मेहंदी लावून निघून जातात. मेहंदी रंगत राहते. मेहंदी अशी रंगली की हात लाजून आरक्त होतात. असे बावरे हात देहभर फिरले की कळ्यांची ही फुलं होतात. ही फुलं जपून ठेवावी, कारण जाताना ते हात नेमकी कळ्यांची झालेली फुलंच मागतात. फुलांची एक जमात उभी राहते. येणाऱ्या रात्रीला तो त्याच फुलांचे गजरे आणतो. पण गजऱ्याची अशी लाजरी भेट प्रत्येकाच्या आयुष्यात येतेच असे नाही. नव्हे, येतच नाही हेच खरे. कारण प्रेमाला आपला कडवा विरोध असतो. प्रेमाच्या नकारानं विदग्ध झालेले जीव मग करपून जातात. फुलं त्यांना नकोशी वाटू लागतात. रंगांचा ते छळ करतात. स्वप्नांसह पापण्याही खुडून टाकतात. पाकळ्या नखांनी कुरतडून टाकतात. अशांना
मग फुलं घाबरतात आणि रंग टाळायला लागतात. असे झाले की मग जग समजतं आपल्यात आला. पण एक नक्की, रंगधून जाणली की प्रेमाच्या कबरीचाही ताजमहाल होतो. वसंताची जादू ओसरून वेड्या रंगांनी पळ काढण्याआधीच रंगवेड्यांनी त्यात चिंब भिजलं पाहिजे.